हे बघा, संबंध महाराष्ट्राचं जे आज चित्र आहे, त्यामुळे मदतीपुरता हा विषय आता सीमित राहिलेला नाही. हा संबंध ग्रामीण भाग आणि शेती पुन्हा नव्यानं उभं करण्याचा मुद्दा निर्माण झालेला आहे. किल्लारीमध्ये ज्या प्रकारे भूकंप आला आणि त्यातून सगळा प्रदेश नष्ट झाला, त्यावेळी घरं बांधण्यापासून सुरुवात करावी लागली. दुर्दैवानं ज्या प्रकारची धरणं फुटली आहेत, शेती वाहून गेलेली आहे, माती खरवडून गेलेली आहे, घरं पडलेली आहेत, गोठे वाहून गेलेली आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला मदतीपुरता मुद्दा नाही. हे सगळं आपण जर उभं केलं नाही, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाच याच्यामुळे धोक्यात येणार आहे. हं, त्यामुळे मदतीच्या पलीकडे जाऊया नंबर 1. हं. नंबर 2, मी आपली ही चर्चा ऐकत होतो. त्यावेळी जयस्वाल साहेब असं म्हणाले, की आम्ही इतर राज्यांशी तुलना करू नका, आम्ही खूप मदत केली आहे. ते म्हणत होते, की आम्ही खतांना दिले, विजेला दिले. राज्य सरकारने हे समजून घ्या, की तुम्ही खताला दिले, विजेला दिले, बियाणांना दिले. ते सगळं पाण्यात गेलेलं आहे. वाहून गेलेलं आहे. ते काहीही शिल्लक शेतकऱ्यांकडे राहिलेलं नाही. काय मदत करायला पाहिजे? मी ऐकत होतो एन-डी-आर-एफ आणि एस-डी-आर-एफच्या बाबत. एन-डी-आर-एफचा निकष जो आहे, तो आहे कोरडवाहू शेतीला एका हेक्टरला सरकार म्हणतंय आम्ही ₹8,500 देणार. बरोबर. एका हेक्टरमध्ये 8,500 म्हणजे मॅडम एका गुंठ्याला ₹85. हं, एक थाळी सुद्धा जेवणाची एका वेळची थाळी सुद्धा ₹85 येणार नाही. त्यामुळे हं. दुःख केवढं आहे आणि मदत किती दिली जाते ते बघा.